आणि ह्याच्यावरनं शैलेश नाही म्हणलेलं की ऑफिसमध्ये मित्र जास्त आहेत. तुम्हाला ऑफिस कोलिग ॲज अ फ्रेंड ही कॉन्सेप्ट काय वाटतं? मी म्हणजे माझ्या ह्याने तर बघितलं तर मी त्यांच्याशी जास्त शेअर करत नाही माझं जे आहे ते. तेवढं कामापुरतं म्हणजे जे आसपास चालू आहे ऑफिसमध्येच पण आसपास. बाकीचं ऑफिसच्या बाहेरचं मी ऑफिसमध्ये आणत नाही आणि ऑफिसमध्ये रूममध्ये नेत नाही. म्हणजे आम्ही आजपर्यंत ऑफिसमधली पोरं रूमवर नाही बोलवली, म्हणजे की बाबा चला जाऊ पार्टी पिटी करू रूमवर, असं नाही. आपली बाहेरच्या बाहेरच काय पण एक प्लॅन केली आणि रूममधली रूम कलिग पर्यंतच ठेवतो मी, जास्त नाही इन्व्हॉल्व नाही माझ्या लाईफ मध्ये. बाकी बोलू शकता मामा. आतापर्यंत कॉलिग तेच आहे की कॉलिगला कॉलिग पर्यंत ठेवायचं, त्यांना फ्रेंड म्हणजे पर्सनल. माझी तेच आहे, पर्सनल लाईफ आणि प्रायव्हेट लाईफ प्रॉपर वेगळा आहे. दोन्ही मिक्स होऊ देत नाही मी कधी. आणि मी ना म्हणजे मला तरी माझं वाटतं एक की ऑब्झर्व केलं की मी म्हणजे आता मी मागच्या ज्या कंपनी होतो त्या कंपनीतल्या म्हणजे माणसांच्या आता माझं बोलणंच बंद आहे. डायरेक्ट मेसेज बिसेज नाही. पहिला कसं कंपनीत जोपर्यंत तो माणूस येत नाही तोपर्यंत म्हणजे काय असं करमत नव्हतं. आता काय हेच नाही. त्याच्यामुळं नवीन ठिकाणी नवीन मित्र ह्या काइंड ऑफ चाललंय मला. आता उगाच तुम्ही म्हणजे आपण कॉन्टॅक्ट मध्ये आहे म्हणून एवढं आहे आता म्हणजे बॉन्डिंग. नाही तर जर आपण पण कॉन्टॅक्ट मध्ये नसतो तर कोण कोणाला बघितलं नसतं. उगाच नाही, माझा चालू केला तर एक्सपिरियन्स असा आहे की ओके. जेवढी एज वाढत जाते तेवढी मित्र कमी होत जातात. क्वालिटी मित्र म्हणा किंवा आता बघा ना, आपण स्कूलचे आहेत, जेवढं शेअर करतो आपण किती वेळ एकत्र असतो. आत्ताच जर मेजरमेंट घेतलं किती, म्हणजे आता मला वाटतं महिन्यातून तर आपण बोलत असेल, महिना 2 महिन्यातून कधीतरी. हेच जर आपण आपल्या कलिगला बघितलं तर आपण रोज त्यांच्याबरोबर उठतो बसतो, पण तो क्वालिटी टाइम त्यांच्याबरोबर कधीच स्पेंड होणार नाही हे आपल्याला पण माहिती आहे आणि होतच नाही. तर ते स्कूल फ्रेंड्स म्हणा, कॉलेज फ्रेंड्स म्हणा, हे बॉन्डिंग कधीच येणार नाही कलिग बरोबर. असतात काही काही कलिग एक असतात जे म्हणजे खूपच. आता माझ्या बाबतीत असं होतं की माझा एक एमएससीचा खूप चांगला मित्र माझा कॉलेजवर कलिग पण होता. तर ते तसं पण होतं, कधी कधी कलिग बरोबर चांगलं बॉन्डिंग होऊ शकतं. बट असं काय म्हणतात त्याला, क्वांटिफाय करणं की बाबा तो कलिग आहे म्हणून त्याच्याशी जास्त म्हणजे होणार नाही आणि आपला जुना क्लासमेट आहे तर त्याच्याशी होईल, असं पण काही नाही. माझा तर एक एक्सपिरियन्स असा की डिपेंड ऑन सिच्युएशन. शाळेतल्यांशी ज्यांची मी लांब राहत होतो, ज्यांचं माझ्याशी फार दुश्मनी होती, ते आता माझे खूप चांगले मित्र झाले शाळा कॉलेज संपल्यानंतर. असं पण आहे. ते पर्स्पेक्टिव्ह वर डिपेंड असतं, टाइम वर डिपेंड असतं, सिच्युएशन वर असतं. पर्सनल चॉईस आहे की प्रायव्हेट आणि पर्सनल लाईफ, पर्सनल आणि कॉर्पोरेट लाईफ शुड बी टोटली डिफरंट. हे माझं टेक आहे. 2 मिनिट. आव्हानच्या खिडकीच्या मागं कोण आहे रे? कोण उभारलंय? झाड आहे. आम्हाला कोण आहे माग? बघ जरा माग कोण आहे. झाड आहे ते काय तर वेग तो कोणतरी उभं राहिल्यासारखे दिसते ना. मी जिथं राहतोय ना त्याच्या 3 किलोमीटर डायमीटर मध्ये एक सुद्धा घर नाही. बापरे. अरे तेच कुत्र बरं की मग याच्यापेक्षा किती झाड दिसते ना ते. गुड. अजून एक फ्रेंड वरनं तेच आहे की तुम्हाला काय वाटतं मी काय, फ्रेंड जे पक्के किंवा क्लोज फ्रेंड जे बनतात ते कोणत्या एज ग्रुप किंवा कोणत्या ह्याच्यात बनतात? स्कूल, स्कूल लाईफ, 10th पर्यंतचे असतात ना. 12 पण मॅक्स. त्याच्यानंतर आठवतं किंवा की नाही बी डिग्रीचे फर्स्ट इयरचे जे असतात मित्र ते खास होतात बघ. फर्स्ट इयरचे डायरेक्ट लास्ट इयर मग काय सुट्टी नाही तिथनं. ते पण खास असतात फर्स्ट इयरचे. बोल मामा, तुझं कोण राहिले? मला वाटतं आपण ज्याच्याशी जेवढं जास्त भांडलोय त्याच्याशी जास्त वेळ राहणार असं मला वाटतं.